एक एक तास लोकांना रांग लावायला लागत होती। मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी सगळ्या लाईट व्हेकलला टोल मुक्ती दिली होती, तरीसुद्धा मुलुंडला ट्रॅफिक जाम होत नाही आहे, आनंदनगर नाक्यावर ऐरोलीला ट्रॅफिक जाम होत नाही आहे, परंतु दहिसर टोल नाक्यावर मात्र ट्रॅफिक जाम होत होती। त्यामुळे भाईंदर जनतेनं अनेक वेळा आवाज उठवला, अनेक वेळा आंदोलनं केली। मी स्वतः त्या टोल नाक्यावर जाऊन 3-3 वेळा बैठका घेतल्या, पोलीस अधिकारी, MSRTCचे अधिकारी, नॅशनल हायवेचे अधिकारी, परंतु निर्णय लागत नव्हता। त्यामुळे आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि बैठकीमध्ये जो टोल नाका आज दहिसरच्या नाक्यावर आहे तो पुढे शिफ्ट करण्याचा निर्णय झाला आणि दिवाळीपूर्वी तो टोल नाका पुढे सरकवण्याचे निर्देश आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहे आणि तोपर्यंत लोकांना त्रास होऊ नये यासाठी आम्ही परवाच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता टोल नाक्यावर स्वतः सगळे नवी मुंबई आपल्या मीरा भाईंदर वसई विरारचे पोलीस आयुक्त नितीन कौशिकजी, MSRTCचे सगळे अधिकारी, त्याचबरोबर आमचे नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे अधिकारी आम्ही त्या ठिकाणी जाऊन दिवाळीपर्यंत सुद्धा लोकांना त्रास होऊ नये यासाठी त्या टोल नाक्यामध्ये अजून काही चेंजेस करता येतील का याची आम्ही पाहणी करणार आहोत। परंतु महत्त्वाचा जो निर्णय मीरा भाईंदर शहरातील जनतेसाठी जो झालेला आहे, दिवाळीची भेट असं एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून दिली असं म्हणायला हरकत नाही की तो टोल नाका हा पुढे शिफ्ट होतोय आणि त्यामुळे मीरा भाईंदर वासियांना त्याचा फार मोठा फायदा होता। पुढे म्हणजे कुठे शिफ्ट मदत जाहीर केलेली आहे। आमचे धाराशिवचे बाजीराव चव्हाण जे मराठा आंदोलकांना नेहमी सहकार्य करत असतात, त्यांनी काही मराठा आंदोलक हे मृत्युमुखी पडले असल्याची मला कल्पना दिली आणि मी मराठवाड्यातील धाराशिवचा पालकमंत्री या नात्यानं आणि प्रामुख्यानं बहुतांश जे आंदोलक होते ते त्याच परिसरातले असल्याकारणानं शासनाने त्यांच्या कुटुंबियांना 10-10 लाखाची मदत जाहीर केली, पण पालकमंत्री या नात्यानं वैयक्तिकरित्या मी प्रत्येक मराठा आंदोलकांच्या कुटुंबियांना 5 लाखाची मदत जाहीर केलेली आणि 17 तारखेला धाराशिव येथे त्या मदतीचं वाटप त्यांच्या कुटुंबियांना मनोज जरांगे यांच्या उपस्थितीमध्ये करणार असल्याची माझी भावना आहे। तशा पद्धतीनं आमचे जे धाराशिवचे मराठा आंदोलक आहे ते कार्यक्रम त्या ठिकाणी करतात। सर, दुसरी महत्त्वाची गोष्ट, हा जो टोल नाका पुढे सरकवत आहे नेमका कुठे असेल तो भविष्यात? टोल नाका दहिसर चेक नाक्यावरनं पुढे म्हणजे ठाण्याकडे जात असताना घोडबंदर गाव संपल्यानंतर एक जो वर्सोवा ब्रिज चालू होतो त्या ब्रिजच्या अलीकडे हा असणार। त्या ठिकाणी जागाही नॅशनल हायवेची भरपूर मोठ्या प्रमाणात आहे। निर्णय आज टोल नाका शिफ्ट करण्याचा झालेला आहे, परंतु जी जागा आहे ती नॅशनल हायवे ऑथॉरिटीची असल्याकारणानं MSRTCच्या माध्यमातून नॅशनल हायवे ऑथॉरिटीकडे 1 आठवड्यात प्रस्ताव पाठवण्यात येईल आणि त्याचबरोबर नॅशनल हायवे ऑथॉरिटी केंद्रीय दळणवळण मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी यांच्याकडे तो 1 आठवड्यात पुढे पाठवतील आणि साधारण त्या मंजुरीला 15 ते 20 दिवसाचा कालावधी लागत असल्याकारणानं 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये तो टोल नाका त्या ठिकाणी शिफ्ट करावा अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहे। यावेळेस आपल्या मीरा भाईंदर आणि वसई विरारचे पोलीस आयुक्त नितीन कौशिक होते, आमच्या MSRTCचे जे जिंदालजी होते, चिटणीस होते जे नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे, त्यामुळे प्रमुख सगळ्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा निर्णय झालेला आहे। एक आज महत्त्वाचा एक EVच्या संदर्भातली कॉन्फरन्स झाली आणि त्या EVच्या संदर्भात देखील आपण सगळ्या ज्या ऑटो रिक्षा किंवा सगळ्या टॅक्सी आहेत त्या इलेक्ट्रॉनिक करण्याच्या संदर्भात किंवा इलेक्ट्रिक करण्याच्या संदर्भात आपला विचार सुरू आहे। त्याच्यामुळे कशाप्रकारे फायदा होईल, कशाप्रकारे प्रदूषण कमी होईल? नाही, ही गोष्ट प्रकर्षानं तुम्ही जाणताय की ह्या अर्थसंकल्पामध्ये आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथ शिंदे साहेबांनी, अजितदादांच्या नेतृत्वाखालच्या आमच्या सरकारनं भविष्यामध्ये म्हणजे पुढल्या 10 वर्षामध्ये किमान 40% तरी EV व्हेकल ह्या रस्त्यावर यायला हव्या अशी भूमिका मांडली आणि त्या माध्यमातून अटल सेतूसह समृद्धीसह इतर अनेक टोल नाक्यावर EV व्हेकलला आम्ही फ्री ऑफ चार्ज त्या ठिकाणी परमिशन दिलेली आहे। त्याचबरोबर आम्ही EV व्हेकल रजिस्टर करत असताना 1 रुपये त्यांच्याकडनं रजिस्ट्रेशन फी आकारत नाही। त्यामुळे जेवढं जास्तीत जास्त EV व्हेकल रस्त्यावर उतराव्यात यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्नशील आहोत। आज जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये आम्ही आमची ही सुद्धा भूमिका जाहीर केली की मुख्यमंत्रीपदी असताना एकनाथ शिंदे साहेबांनी, धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी
त्यांच्या नावानं एक ऑटो रिक्षा धर्मवीर ऑटो रिक्षा एक आम्ही महामंडळ स्थापन केलं. त्या महामंडळाच्या माध्यमातून ऑटो रिक्षावाल्यांना आम्हाला EV व्हेकल जर ते घेतील तर काही कर्ज देता येईल का. त्याचबरोबर ऑटो रिक्षावाल्यांची मुलं जर बाईक टॅक्सी घेतील EVच्या तर त्यांना काही अनुदान आम्हाला देता येतं का. अशा पद्धतीची योजना आम्ही आखतो आहे आणि त्या माध्यमातून निश्चितपणे ती योजना अंमलात आणतील. त्याचबरोबर आम्ही हा मनोदय व्यक्त करतो आहे की पुढल्या 10 वर्षामध्ये जास्तीत जास्त EV व्हेकल रस्त्यावर येत असताना चार्जिंग स्टेशन जे आहे ते राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी व्हायला हवेत. त्यामुळे प्रत्येक आमचे डेपो आहेत किंवा ST स्टँड आहे त्या ठिकाणी सुद्धा चार्जिंग स्टेशनची निर्मिती करता येईल का. मी परवाच म्हणजे 2 दिवसापूर्वीच आनंद महिंद्रा यांच्याशी चर्चा केली. त्यांच्यासुद्धा EV व्हेकल बऱ्याच बाजारात आहेत. त्यांनीही सांगितलं की राज्य शासनाबरोबर आम्हालासुद्धा जेवी करायला आवडेल, कारण आमच्या EV व्हेकल येत असताना जर त्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन उपलब्ध नसतील तर त्या एवढ्या EV व्हेकल बाजारात आणूनसुद्धा चालणार नाही. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर चार्जिंग स्टेशनचं जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात राज्यातल्या कानाकोपऱ्यात पसरवण्याचा आमचा मानस आहे. बघा, मी बाकीच्या कोणाबद्दल मला कल्पना नाही, परंतु गेल्या 9 महिन्यापासून मी परिवहन खात्याचा मंत्री आहे. ST महामंडळाचा अध्यक्ष झाल्यापासून मला शिंदे साहेबांनी जी जबाबदारी दिलेली आहे आणि प्रामुख्यानं अजितदादांकडे जे अर्थ खातं असतं त्या अर्थ खात्याच्या माध्यमातून माझं कुठलंही काम अजूनपर्यंत अडलेलं नाही. किंबहुना आदरणीय अजितदादा पवार यांनी मला एवढंही सांगितलेलं आहे की सर्वसामान्य प्रवाशांच्या सुखसोयीसाठी ST महामंडळाला जो काही बसेस घेण्यासाठीचा खर्च असेल तो आमच्याकडे तुम्ही प्रस्ताव पाठवा, आम्ही मंजूर करून देऊ. आणि तशा पद्धतीनं त्यांनी ती मंजुरीसुद्धा दिलेली आणि दर वर्षाला 5000 बसेस आम्ही आता घेतो आहे. त्यामुळे पुढल्या वर्षापासून महामंडळाच्या ताफ्यामध्ये दर वर्षाला 5000 बसेस येतील. मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की हळूहळू ST महामंडळाची जी जुनी ओळख होती ती आता पुसली जात आहे. कारण आता 5500 बसेस ज्या आम्ही कोकणामध्ये पाठवल्या होत्या, अनेक कोकणवासियांचा आम्हाला निरोप आले किंवा त्यांनी आम्हाला सांगितलं. प्रकाश सुर्वेंच्या माध्यमातून सुद्धा अनेक ज्या बसेस आहेत त्या कोकणामध्ये गेल्या होत्या. त्या सगळ्या प्रवाशांचं असंच मत आहे की गेल्या वेळेपेक्षा किंवा गेल्या अनेक वर्षापासून ज्या बसेसची अवस्था जी होती त्यापेक्षा आम्हाला कोकणवासियांना ह्यावर्षी खूप चांगल्या बसेस मिळाल्या. त्यामुळे ST महामंडळाचं जे काही जे चित्र होतं ते हळूहळू बदलतं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.